नमस्कार मित्रांनो, मी कांचन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कांचन मॅथ्स अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आपण अपूर्णांक ही सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स असे अपूर्णांकामधील तसेच इतर वेगवेगळ्या टॉपिकमधील सगळ्या कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं की अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकाची थोडक्यात माहिती आपण अभ्यासली. आता पुढचा घटक आहे सममूल्य अपूर्णांक. मित्रांनो, जर अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला एकाच शून्य जर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपल्याला मिळतो. उदाहरणार्थ, आपण 2/3 ही संख्या घेतली. आता या दोन्ही अंश आणि छेदाला कोणत्याही एका शून्यतर म्हणजे एकक अशी संख्या घ्यायची आहे आणि तिने गुणायचं आहे. म्हणजे 1 पासून तर 9 पर्यंत या संख्यांपैकी कोणतीही एक संख्या घेऊ. आपण 4 ही संख्या घेऊ. चार या संख्येने आपल्याला अंशाला आणि छेदाला दोघांना देखील गुणायचं आहे आणि गुणून त्याचं उत्तर काढायचं आहे. 2 गुणिले 4 2 चौक 8 आणि 3 चौक 12 असं 8/12 असा आपला अपूर्णांक आलाच. यालाच आपण 2/3चा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे? 8/12 असं म्हणूया. अजून एक उदाहरण बघू. सहा 6/7 या संख्येला आपण 5 या संख्येने गुणायचं. उत्तर येतं 6×5 = 30. 7×5 = 35. 6/7चा 30/35 हा आला सममूल्य अपूर्णांक. मित्रांनो, आपण जसा गुणाकार बघितला तसाच भागाकार या पद्धतीने देखील सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळतो. कसा ते बघूया. उदाहरण घेऊ. 6/12. 6/12 या संख्येला कोणती एक अशी संख्या बघायची की त्या संख्येने दोन्ही संख्यांना भाग जाईल. मग 6 हा 12 6च्या पाड्यात 12 येतो म्हणून आपण 6च घेऊ की ज्याने आपल्याला अंश आणि छेदाला भागायचं आहे. मित्रांनो, उत्तर काय येईल? 6च्या पाड्यात 6 किती नंबरला येतो? 1 नंबरला. म्हणजे 6ने 6ला भाग जातो आणि 6च्या पाड्यात 12 2 नंबरला येतो. म्हणजे आपण 6ने जर 12ला भाग दिला तर 2 उत्तर येतं. म्हणजेच मित्रांनो, 6/12चा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे? 1/2 असा आपण भागाकार पद्धतीने बघितलं. मुलांनो, आपण एक उदाहरण बघूया की 5/6 या अपूर्णांकाचा छेद 30 होईल असा सममूल्य अपूर्णांक लिहायचा आपल्याला. छेद 30 होईल म्हणजेच 6ला कितीने गुणावं लागेल? बरोबर, 5ने गुणावं लागेल. 6ला जर 5ने गुणलं तर 30 येतो. त्याचप्रमाणे ज्या संख्येला आपण म्हणजे छेदाला गुणतो त्याच संख्येने अंशाला देखील गुणलं जातं. म्हणजेच आपण 5ला परत 5ने गुणून घेऊ. उत्तर आलं 25/30.
म्हणजे 5/6 ह्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आहे 25/30. त्याचप्रमाणे त्यांचा छेद देखील 30 झाला. यावरून आपण उदाहरणे सोडवू. मुलांनो, आपल्याला हे अपूर्णांक दिलेले आहेत. 1/2 यांचे आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधायचे आहे. तर ह्या ब्लँकेटमध्ये आपल्याला उत्तर लिहायचे आहे. 1/2. आपल्याला इथं छेद दिलेला आहे 20. या संख्येवरून 20 कसा येईल बरं? 2च्या पाड्यात 20 येतो 10 नंबरला, म्हणजे 2ला जर 10ने गुणलं तर 20 येतो. म्हणजे ह्या इथं जी गुणक संख्या असेल ती असेल 10. आपण छेदाला जर 10ने गुणलं तर अंशाला देखील आपल्याला 10नेच गुणावं लागेल. याचं उत्तर आलं 10. याचप्रमाणे खालचा 3/5. 15 अंश दिलेला आहे, आपल्याला छेद काढायचा आहे. तर 3च्या पाड्यात 15 येतो 3 नंबर. 3च्या पाड्यात 15 येतो 5 नंबरला. म्हणजेच 3 आणि किती कोणत्या संख्येला गुणल्यावर 5 येतो? 15 येतो 5. जसं अंशला 5ने गुणलं तसं छेदाला देखील आपल्याला 5नेच गुणावं लागेल. याचं उत्तर आलं 25. 5×5 25. अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारे उदाहरणार्थ हे उदाहरण संग्रह दिलेला आहे 5वीच्या पुस्तकामध्ये. उदाहरण संग्रह 18वा तो तुम्ही सोडवू शकता. खालचा आहे 9. अंश दिलेला आहे 18. म्हणजे 9ला 2ने जर गुणलं तर 18 येतो. तसंच 11ला जर 2ने गुणलं तर काय येईल? 22. अशा प्रकारे आपल्याला जे दिलेले अपूर्णांक आहेत त्यांचे आपण सममूल्य अपूर्णांक सोडवले. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.